भक्तिपूजा ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हर हर महादेव मित्रमैत्रिणींनो, आज आपण भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलेली एक अत्यंत गूढ, हृदयस्पर्शी आणि जीवनाला दिशा देणारी कथा मराठीत ऐकणार आहोत. ही कथा आपल्याला शिकवते की या जगात सर्वात मोठा पापी कोण असतो, स्त्री की पुरुष, की काही वेगळंच सत्य आहे. कैलास पर्वतावरील संवाद. एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर ध्यानमग्न बसले होते. त्यांच्या शेजारी माता पार्वती शांतपणे विराजमान होत्या. वातावरण अत्यंत पवित्र होते. मंद वारा वाहत होता आणि संपूर्ण परिसर दिव्य तेजाने उजळून निघाला होता. माता पार्वती हळूवार हसत म्हणाल्या, हे प्रभू, मला अशी एखादी कथा सांगा जी मनुष्याला जीवनाचे खरे तत्व समजावेल. भगवान शिव स्मित करत म्हणाले, हे देवी, आज मी तुला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यावर मनुष्याला समजेल की पाप स्त्री किंवा पुरुषात नसते, तर मनाच्या वृत्तीत असते. मध्य देशाचा राजा चंद्रदेव द्वापार युगाचा शेवट होत होता आणि कलियुग सुरू होण्याची वेळ जवळ आली होती. त्या काळी मध्य देश नावाचे एक समृद्ध राज्य होते. त्या राज्यावर राजा चंद्रदेव नावाचा पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा राज्य करीत होता. राजा चंद्रदेवाला 7 कन्या होत्या. 7ही राजकन्या अत्यंत सुंदर, सुसंस्कृत आणि गुणी होत्या. त्यातील सर्वात लहान सुकन्या बुद्धिमान आणि दूरदृष्ट असलेली होती. राजाची पत्नी अचानक निधन पावली होती. त्यामुळे राजा आपल्या मुलींवर प्रचंड प्रेम करत असे. त्यांच्या संगोपनासाठी त्याने अनेक दास ठेवले होते. युद्ध आणि दुष्ट स्त्रीचा प्रवेश. एके दिवशी शेजारच्या राजाने हल्ला केला. राजा जिंकला, पण त्याचा सेनापती उग्रसेन युद्धात मारला गेला. सेनापतीची पत्नी आणि तिची एक मुलगी एकट्या राहिल्या. त्या स्त्रीने राजाकडे मदत मागितली. राजाने दयाळूपणे तिला महालाजवळ घर दिले. ती स्त्री रोज राजवाड्यात आग मागायला येत असे. सुकन्याला तिचे वागणे संशयास्पद वाटत होते. एके दिवशी त्या स्त्रीने राजाच्या अन्नात माती मिसळली. राजाला संशय आला आणि त्याने लपून पाहिले. सत्य उघड झाले, पण त्या स्त्रीने गोड बोलून राजाला फसवले आणि त्याच्याशी विवाह केला. सौतेली आईचा छळ. नवीन राणी राजकन्यांचा द्वेष करू लागली. त्यांना अर्थपोटी ठेवू लागली, अपमान करू लागली. राजकन्या आईच्या समाधीपाशी जाऊन रडत असे. एके दिवशी त्या समाधीजवळ आंब्याचं झाड उगवलं. त्या झाडावर नेहमी गोड फळे लागत. सावत्र आईने ते झाड कापून टाकले. मग त्या ठिकाणी एक सरोवर निर्माण झालं, ज्यातून अन्न बाहेर येऊ लागले. राणीने तेही नष्ट केले. जंगलातील त्याग. शेवटी राणीने राजाला सांगितले की तिच्या रोगावर उपाय म्हणून 7 मुलींना मारावं लागेल. राजा मनाने खचला, पण वचन दिल्यामुळे तो मुलींना जंगलात घेऊन गेला आणि झोपेतच त्यांना सोडून आला. परतीच्या वाटेवर त्याने हरिण मारून त्याचे रक्त राणीला दाखवले. अंगदेशातील विवाह. जंगलात 7 राजकुमारांनी त्या मुलींना पाहिले. ते अंगदेशाचे राजकुमार होते. त्यांनी 7ही बहिणींशी विवाह केला. सुकन्याचा विवाह सर्वात लहान राजकुमाराशी झाला. काळ लोटला आणि सुकन्याला एक पुत्र झाला. जादूगार हर्ष. एक दुष्ट जादूगार हर्ष त्या राज्यात आला. त्याने सुकन्याला पळवून नेले आणि तिला काळ्या कुत्र्यात रूपांतरित केले. नंतर तिला एक दगडी महालात कैद केले. राजकुमार आणि त्याचे 6 भाऊ तिला शोधायला गेले,
पण जादूगाराने त्यांना दगडात रूपांतरित केले. पुत्राचा निर्धार. सुकन्याचा मुलगा 16 वर्षांचा झाला. त्याने सत्य जाणले आणि आई वडिलांना शोधण्यासाठी निघाला. तो त्या दगडी राज्यात पोहोचला. त्याला समजले की जादूगाराचा जीव एका पोपटात आहे. जादूगाराचा अंत. राजकुमाराने वेषांतर करून जादूगाराचा विश्वास जिंकला. आईच्या मदतीने त्याला जादूगाराचं रहस्य कळले. तो जंगलात गेला, पोपट पकडला आणि त्याचा जीव घेतला. त्या क्षणी जादूगार मरण पावला. सर्वजण मुक्त झाले. भगवान शिवांचा उपदेश. कथा संपल्यावर भगवान शिव म्हणाले, हे देवी, या जगात सर्वात मोठा पापी स्त्री किंवा पुरुष नसतो. सर्वात मोठा पापी तो असतो जो लोभ, द्वेष आणि स्वार्थाने अंध होतो. पाप लिंगात नसते, पाप मनाच्या वृत्तीत असते. कथेमधील शिकवण, संयम आणि श्रद्धा विजय मिळवून देतात. अन्यायाचा अंत निश्चित असतो. बुद्धी आणि धैर्याने संकटावर मात करता येते. परमेश्वरावर विश्वास ठेवा. हर हर महादेव. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा. भगवान शिवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. भक्तिपूजा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.